उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने धो धुतलाय। दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केलं आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसलाय। अशातच आज देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। या दमदार पावसाचा फटका अनेक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला असून पावसाच्या पाण्यामुळे पिकं खरडून निघाली आहेत। तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। आज हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। तर आज सकाळपासून देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 2 दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा जिल्ह्यात पावसानं एंट्री केली आहे। तर या संततधार पावसामुळे शेतीची कामं खोळंबली असून अनेक नदी नाल्या काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।